ज्याच्याशी दोस्त जमलं त्याच्याशी जमलं. आता एकनाथ शिंदे सुद्धा काही ठिकाणी जमलं, अजित पवारांशी सुद्धा जमलं, शरद पवारांशी जमलं, काँग्रेसशी जमलं. पण म्हणजे तिथे काँग्रेस नीट नाही वागली, नांदेड सारख्या ठिकाणी उडून लावलं. जा आम्हाला परवा की विधानसभा लोकसभेमध्ये यांना मोदीचे डायरेक्शन्स होते की वंचितला बरोबर घेऊ नका. बीजेपी जो आहे त्यांचा गेम प्लॅन ठरलेला आहे. इथले राजकीय पक्ष एक तर संपवायचे किंवा कमकुवत करून टाकायचे. आता बीजेपीला असं वाटतं की एवढे कमकुवत झाले, वन मॅन पार्टी नरेंद्र मोदीची, ही 80% रिझल्ट मी नावं घेऊन सांगू शकतो कोण कुठं कुठं कसं कसं अडकलेलं आहे ते आणि किती सिरियसली अडकले. की आम्ही म्हटलं बीजेपी सोडून उरलेल्या सगळ्यांबरोबर युती करायला ज्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये झालं त्याच्यामध्ये राईट लेफ्ट सेंटर समझोते झाले बीजेपी सोडून. त्याच्यामुळे असं का कुठलाही राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष सोडला आणि वंचित बहुजन आघाडी सोडलं तर महाराष्ट्रभर आणि तालुकाभर पक्षच नाही. कोण कोणाचा मित्र आणि विरोधक काही कळत नाही. कोण कोणाचा मित्र आणि कोण कोणाचा विरोधक याच्यापेक्षा एक्झिस्ट. माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक राजकीय पक्षाने असेसमेंट करण्याची गरज आहे की गेले मी असं म्हणेन की वंचितला दाबण्यासाठी जे काही इथे 15 वर्ष राजकारण झालं आणि ठराविक निजामशाही मानणाऱ्यांचीच सत्ता यावी असं जे राजकारण झालं त्या खेळात अनेक राजकीय पक्ष या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अस्तित्वातच नाहीयेत. म्हणजे विधानसभेत त्यांचे प्रतिनिधी आहेत का तर निश्चितपणे आहेत, नाही असं नाही. पण त्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक तरी कॅन्डिडेट आहे का असं जर म्हटलं तर नाही. त्या तालुक्यातून त्यांचा नामनेश कधी झाला हे त्यांनाच माहिती नाही. आता जेव्हा कदाचित महानगरपालिकांकडे येऊ तेव्हा गोष्ट वेगळी असेल. बऱ्यापैकी जसं विधानसभेसाठी पक्ष आणि आघाडी असं राजकारण दिसलं ते बऱ्यापैकी पाहायला मिळेल असं चित्र आहे. मुळात आपण काय करणार म्हणजे असं बरीचशी चर्चा जी सुरू आहे की पुन्हा एकदा मित्रपक्ष प्रयत्न करणार. मी पुन्हा तिथे असं येतो. काँग्रेसने आपला जुना खेळ सुरुवात केलेला आहे की पब्लिकली म्हणायचं की आम्ही असताना अमुक करतोय तमुक करतोय पण त्याच्या विरोधात करायचं. हे जे काँग्रेसचा खेळ आहे तो पुन्हा चालू झालाय. पण किती तथ्य म्हणजे तुमची खरंच बोलणी झाली आहेत का ते काँग्रेसचे लोक? तुम्ही त्यांच्याकडे गेलाय का? आम्ही कोणाकडे गेलेलो नाही. जी स्थिती आहे ती स्थिती नगरपालिकेपेक्षा वेगळी असं मी त्या ठिकाणी मानत. कारण आता सुद्धा जी काही आमची बोलणी चाललेली आहे अजित पवार गटाशी बोलणी चाललेली आहे, एकनाथ शिंदेची सुद्धा बोलणी चाललेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेसशी सुद्धा बोलणी चाललेली आहे, शरद पवारांची आणि काँग्रेसशी सुद्धा चालली. आणि ते त्या महानगरपालिकांपुरती मर्यादित. म्हणजे तुम्ही या सगळ्या पक्षांशी स्वतंत्रपणे बोलता आहात आणि ते आमच्याशी बोलतात. आणि आता म्हणून मी म्हटलं की त्याच्यामध्ये बीजेपी आणि वंचित हे दोनच पार्टी असे राहिलेत की जे 50% तरी ऍटलिस्ट महानगरपालिका असतील नगरपालिका असतील कॅन्डिडेट उतरू शकतात. पण तुम्ही ज्या अर्थी बोलणी चालली असं म्हणतात त्या अर्थी तुम्हाला मित्रपक्षांची तुम्ही मित्रपक्ष शोधताय आणि तुम्ही युतीला आम्ही नाही शोधत. आम्ही कोणाला शोधत नाही आहोत. तेच आमच्याकडे शोधत येतात. कारण त्यांना त्या महानगरपालिकेमध्ये असं माना की तिथे असताना 22 प्रभाग आहेत. त्या 22 प्रभागापैकी 3 प्रभाग असे आहेत की त्यांच्याकडे एक उमेदवार आहे. उरलेले 3 उमेदवार त्याच्यामुळे ते त्यांच्या गरजेपोटी समजवते. म्हणजे मी त्याला असं म्हणत नाहीये. भूमिका काय ती त्यांच्या गरजेसाठी आम्ही आता नगरपालिकेमध्ये जे केलं तेच करणार. ज्याच्याशी दोस्त जमलं त्याच्याशी जमलं. आता एकनाथ शिंदे सुद्धा काही ठिकाणी जमलं, अजित पवारांशी सुद्धा जमलं, शरद पवारांशी जमलं, काँग्रेसशी जमलं. पण म्हणजे तिथे काँग्रेस नीट नाही वागली, नांदेड सारख्या ठिकाणी उडून लावलं. जा आम्हाला परवा नाही. म्हणजे त्या शहरामध्ये तुम्हाला वेगळ्या मित्र तुम्ही बघू शकता. आम्ही असं आता चुकीचं आहे पण आम्हाला करावं लागलं. आणि ते म्हणजे की जिल्ह्यांना अधिकार द्यावे लागले की आता तुमचं राजकारण तुम्ही बघा. कारण का महाराष्ट्रभर आम्ही असताना कुठला एका पक्षाशी बसू शकत नाही. तेव्हा तुम्हाला जो मित्र असा वाटतो जवळचा तिथे तुम्ही बसा. पण म्हणजे तुम्ही विधानसभा किंवा लोकसभेमध्ये काही ठराविक मुद्द्यांवर बोलणी केली नंतर कोणासोबतच गेला नाहीत तसं तुम्ही महानगरपालिकेमध्ये करणार. आम्ही एक लक्षात घ्या. माझं म्हणणं असं आहे की विधानसभा लोकसभेमध्ये यांना मोदीचे डायरेक्शन्स होते की वंचितला बरोबर घेऊ नका. बीजेपी जो आहे त्यांचा गेम प्लॅन ठरलेला आहे. इथले राजकीय पक्ष एक तर संपवायचे किंवा कमकुवत करून टाकायचे. आता बीजेपीला असं वाटतं की एवढे कमकुवत झाले आणि ते मला वाटतं उद्याच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसूनच येईल त्या सगळ्या याच्यामध्ये की वन मॅन पार्टी नरेंद्र मोदीची, ही
80% रिझल्ट घेत. पण हे काय बघायचं मग तुम्ही आता भाजप वगळता बाकी सगळ्या पक्ष जे भाजपचे वास्तविक मित्र पक्ष पण आहेत त्यांच्याशी तुम्ही स्थानिक पातळीवर हो, बोलत आहात. याचं पण कारण तुम्ही आमचा किंवा ज्याला ऑपॉर्च्युनिझम असंही म्हणताय तेही बघताय याच्यामध्ये या मी निवडणुकीमध्ये. नाही, आम्ही इथं तसं बघत संधी दिसली, इथं तुम्ही शिंदे आम्ही सोबत केलात, संधी नाही दिसली, नाही तुम्ही काय पवारांसोबत. स्पष्ट असे त्याच्यामध्ये की आम्ही जे आहोत 3-4 निवडून येण्याचे जे आहेत ते आम्ही त्यावेळेस आलो, याही वेळेस येतो. आता हे जे सगळे राजकीय पक्ष आहेत यांची ती अवस्था नाही. यांना नेहमी मदतनीस लागते. पण ते तुम्ही व्हायला यावेळेस तयार आहात असं दिसतंय. हा, यावेळेस आम्ही असं म्हणजे त्यावेळेस तयार होतो, यावेळेस तयार होतो. आम्ही त्यावेळेस असं नव्हतं नाही, म्हणून म्हटलं की मी नावं घेऊन सांगू शकतो कोण कुठं कुठं कसं अडकलेलं आहे ते आणि किती सिरियसली अडकलेलं आहे. पण आत्ताच्या स्टेजमध्ये तो इश्यू नाहीये. आत्ताच्या स्टेजमध्ये जे बीजेपीचं राजकारण आहे, पॉलिटिकल पार्टी संपवा त्या ह्याच्यामध्ये. आणि मी असं म्हणेन या पॉलिटिकल पार्टीनं थोडंसं कुठंतरी लक्षात यायला लागले की आयडियोलॉजी म्हणून मतदार एक वंचितकडे आहे की ज्याला कोणीच ब्रेक करू शकत नाही. आणि त्या जोरावरती आपण असणारं आपला पक्ष वाचवू शकतो. का तुमचं प्रतिनिधी निवडून आलं, सत्ता आली नाही पण प्रतिनिधी निवडून आले आणि ते प्रतिनिधी समजा पक्षाबरोबर राहिले तर तुम्हाला 5 वर्ष टिकण्याचं एक साधन मिळालं. सो याचा एक अर्थ असाही होऊ शकतो की भाजप वगळता बाकी सगळ्यांसाठी तुमची दारं आम्ही भूमिकाच घेतली. आमची भूमिकाच आम्ही घेतली की ज्यावेळेस इलेक्शन की आम्ही म्हटलं बीजेपी सोडून उरलेल्या सगळ्यांबरोबर युती करायला तयार आहोत. तुम्ही म्हणाला की बऱ्याचशा ठिकाणी पक्ष तुमच्यापाशी बोलायचा प्रयत्न करतात. कुठं कोणाशी कशी बोलणी पुढे आतापर्यंत आलेली आहेत आणि किती फायनलाइज आता मी नागपूरचं द्यायचं झालं तर राष्ट्रवादी आल्यांची ऑफर आली. आता ज्याला हे म्हणता येईल आपल्याला उबाटा सेना उद्धव ठाकरे यांचे सुद्धा 2-3 ठिकाणी आलेले आहेत. त्या सगळ्या याच्यामध्ये एकनाथ शिंदे तर जाहीरच बोलून गेले जे सरकारनामाने आमची बदनामीच करून टाकून दिली. तुम्ही कोणाशी बोलताय? तुम्ही उद्धव ठाकरेंशी बोलताय का? तुम्ही मी अजित पवारांशी बोलताय का? शिंदेशी बोलताय? मी कोणाशीही बोलत नाही. आमचे जे जिल्हाध्यक्ष आहेत आम्ही त्यांना सांगितले तुम्हाला काय गोंधळ घालायचा असेल तो घाला, प्रचाराला कुठं बोलवायचे तेवढं सांगा, मी येईल. त्याच्यामुळे पूर्ण अधिकारचे जिल्हा अध्यक्षांना आम्ही दिलेले, ते जे करतील ते. आणि त्यांनी मला सांगितल्याप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे म्हणून मी म्हटलं काही ठिकाणी काँग्रेस बरोबर चालले, काही ठिकाणी उद्धव सेना त्यांच्या बरोबर चाललेली आहे, काही ठिकाणी अजित पवार यांच्या बरोबर चाललेली आहे, काही ठिकाणी शरद पवारांच्या ह्याच्यामध्ये चाललेली आहे. आता त्याच्यातली इंटरनल टसल मी तुम्हाला सांगत नाही. विथ प्री कंडिशन्स काय त्याच्यामधले त्यांच्याकडून ज्या येतात त्या आमच्यावरती नाही, पण तो अलायन्स घ्यायचा. हा 360 डिग्री चेंज वाटत नाही तुम्हाला विधानसभेच्या वेळेस असणारे तुम्ही आणि महानगरपालिका निवडणूक? ते प्रश्न असं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे मी तुम्हाला जे म्हणालो सगळ्यांसोबत मैत्री करण्यासाठी तयार आहात. मी त्यावेळेस होतो आणि आजही आहे. 2019 मध्ये सुद्धा तयार होतो, 2024 मध्ये सुद्धा आम्ही तयार होतो आणि आजही त्याच्यातलं आहे. मी जसं म्हणालो की 2024च आपण घेतलं तर अख्खी ज्याला हे म्हणता येईल की संविधान बदलण्याची कॅम्पेन जी देशभर होती ती आम्हीच लीड केली होती. मुंबईमध्ये काय होईल करता? मुंबईमध्ये 2 ठाकरे बंधू एकत्र आलेले दिसत आहेत. ती आता महाविकास आघाडी म्हणून सगळे एकत्र राहील किंवा नाही हेही शंका आहे. काँग्रेस राज ठाकरेंबद्दल त्यांना काही आक्षेप आहेत म्हणून ते तुमच्याकडे आशेनं बघतायत, अशा प्रकारची चर्चा सगळीकडे आहे. सो तुम्ही मुंबईत मी तुम्हाला जसं म्हणालो ना की हा जो फुले शाहू आंबेडकर मतदार जो आहे याच्या मनामधली जी एक भीती आहे ती भीती आहे की RSS बद्दलची भीती आहे. बीजेपी बद्दलची कमी भीती आहे मी असं म्हणेन, पण RSS बद्दलची भीती मोठी की साली पुन्हा नवीन काहीतरी षडयंत्र करून आपल्याला असताना मिळालेले अधिकार सगळे काढतील ही त्यांच्या मनामध्ये बसलेली भीती आहे. आणि त्याला असं वाटतं की गांधीयन मतदार जो आहे तो उदारमतवादी आहे. रॅबिड हँड धर्मवादी आहे हे बरोबर आहे, पण तो उदारमतवादी आहे. त्याच्याकडे सोशलिस्ट कडचा होता, काँग्रेस कडचा होता, डाव्यांकडचा होता, त्या सगळ्या याच्यामध्ये. त्याच्यामुळे RSS ला ठोकायची वेळ आली तेव्हा हा वॉकआउट. आत्ताच्या ह्याच्यामध्ये असताना यांचाच मतदार कट्टर धर्मवादी होत चाललेला आहे, एक सेक्शन त्याच्यातला. आणि त्याच्यामुळे आज आपण बघत असाल की या सगळ्या फोर्सेस के मुस्लिम मत आहेत, पण धार्मिक भाषेत बोलायचं झालं तर हिंदू मतदार फारच कमी. त्याच्यामुळे उद्धव आणि राज एकत्र जरी आले तरी फार परिणाम होण्याची असणारी मला तरी दिसत नाही. मुंबईत तुमच्यासाठी कोण मित्र आहे? एकेकाळी तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत सुद्धा युती केलेली होती, ती पुढे म्हणजे असे स्वतः राजकारण केलं तर तुम्ही पहिल्यांदा टिकण्याचं राजकारण, जिंकण्याचं राजकारण करा. टिकल्यानंतर मग तुम्ही जिंकण्याचं राजकारण.
आता आपल्याला असं दिसतंय की उद्धव ठाकरेंना ज्यांच्या बरोबर ते गेले त्याच्यातले एकही मित्र राहिले नाही. कदाचित शरद पवार त्यांचे मित्र राहिले तर मी कदाचित आणि फॉलबॅक मग कोणावरती करावं लागलं तर ज्या भावाला त्यांनी बाहेर काढलं पक्षातून त्याच भावावरती आता अवलंबन झाले स्वतःला आणि वाचवण्यासाठी. तुमचे त्यांचे अजून आहेत का काही कम्युनिकेशन बोलणं? बंद राहतात त्याला तुम्हाला काही नाही. तुम्ही म्हणा त्यांच्या पक्षातर्फे सुद्धा तुम्हाला तुमच्याशी काही त्यांच्या बोलणं केलं? त्यांच्या पक्षामधले जे अध्यक्ष आहेत किंवा पदाधिकारी आहेत हं. हे आमच्या पदाधिकाऱ्याशी समजोत्याच्या गोष्टी बोलतात म्हणून मी तुम्हाला ठिकाण नाही सांगतो. बरं. पण उद्या आम्ही असताना राष्ट्रवादी बरोबर दिसलो होतो कोणी आश्चर्य मानू नये. उद्या आम्ही शरद पवार अजित पवार शरद पवार एकनाथ शिंदे त्याच्यानंतर काँग्रेस असं वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये दिसलो तरी त्याचं आश्चर्य मानू नये. मुंबईत तुम्ही आणि काँग्रेस अशी युती होऊ शकते? मला माहिती नाही. आम्हाला काही काँग्रेस अजून त्यांचं काय होईल काय नाही होणार हे त्यांना माहिती. त्याच्यामुळे असताना आमची तयारी आम्ही केलेली आहे.